माणिक वर्मा यांची जी काही आपल्यासमोर गाजलेली गाणी झरझर झरझर झर डोळ्यासमोर येतात त्यापैकी पहिली काही गाणी माणिक वर्माने ज्यांनी दिली ते म्हणजे बाबूजी होते आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे होते. पुलंचं संगीत, गदिमांचे शब्द आणि माणिकबाईंचा आवाज, हे गाणं 10 मिनिटात झालेलं आहे. काहीतरी आपण म्हणतो ना चहा पिता पिता सुचलेला काहीतरी मुखडा असेल आणि घरी येऊन गाणं पूर्ण केलं. आणि पुलंचे एक स्नेही म्हणजे मधु गानू, तुम्ही यांचं नाव कधी ऐकलं असेल की नाही माहिती नाही, तर त्यांनी सांगितलं होतं ही चाल जेव्हा झाली म्हणे बांधून, तर पुलंनी काहीतरी चाल लावली आणि आतमध्ये सुनीताबाई स्वयंपाकघरात काय, तर त्यांनी सांगितलं अरे भाई आत्ता जे काय चाल बांधली असती फार छान आहे बरं का. तर पुलं गदिमांना असं म्हणाले होते म्हणे की अण्णा आपलं हे गाणं सुद्धा प्रचंड लोकप्रिय होणार. तर गदिमाने विचारलं तो का हो असं का म्हणता. तेव्हा पुलंनी सांगितलं होतं की ज्यावेळी आपल्या घरची लक्ष्मी किंवा गृहिणी एखादं ऐकलेलं जे काही गाणं असतं त्याला दाद देते किंवा हे छान झाले असं काहीतरी पटकन सांगते, त्यावेळी त्या गाण्याला फक्त जन्म असतो, मृत्यू कधीच नसतो. असं हे गाणं म्हणजे पुलंचं एक वाक्य आहे की नाणी देणारी माणसं मोठी असतात पण गाणी देणारी माणसं त्यांच्याहीपेक्षा मोठी असतात. कारण नाणी संपून जातात आणि गाणी ही खऱ्या अर्थाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे अशी जात असतात. म्हणून म्हणतात की लॉंगेस्ट लाईफ कुठल्या गोष्टीला असेल तर ते गाण्याला असतं. गाण्याचं आयुष्य आपण मोजू शकत नाही, फक्त जन्म सांगू शकतो. असं हे गाणं माणिक वर्माने गायलेलं. कबीराचे विणतो शेले कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. कबीराचे विणतो शेले, कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. कबीराचे विणतो शेले, कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. भाबड्या या भक्तासाठी, भाबड्या या भक्तासाठी देव करी काम. कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. एक एक तारी हाती भक्त गाई गीत, एक एक धागा जोडी, धागा जोडी. जानकीचा नाथ, जानकीचा नाथ, राजा घनश्याम. कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. दास राम नामी रंगी, राम होई दास, दास राम
कौसल्य